एखाद्या विद्यार्थ्याने किंवा उमेदवाराने जर कागदपत्राची जुळवाजुळव करून खोटं जातीचं प्रमाणपत्र काढलं आणि त्या आधारावरती जर त्याने एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला किंवा त्याने जर नोकरी मिळवली तर त्याचं भविष्यामध्ये नेमकं काय होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये यावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे मनोज जरांगे यांनी सरकारला सगळे सोयरेचा GR काढायला सांगितलेला आहे। जर हा सगळे सोयरेचा GR काढला गेला आणि सगळे सोयरेंचे कागदपत्र जुळवून वंशावळ जुळवून जर अशा प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र वाटप केली गेली तर भविष्यामध्ये अनेक उमेदवारांना याच्या अडचणी येऊ शकतात, म्हणून आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत। 1994ला अशाच प्रकारचं एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं होतं। सुचिता पाटील आणि माधुरी पाटील असं या केसचं नाव होतं। या केसमध्ये या दोघी बहिणींनी अनुसूचित जमातीचं खोटं प्रमाणपत्र काढलेलं होतं आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेला होता। प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं। सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर बरेच दिवस ही केस चालली, परंतु ही केस चालत असताना त्यातली एक बहीण ही शेवटच्या वर्षामध्ये पोहोचली आणि एक सेकंड इयरला पोहोचली आणि मग या सुप्रीम कोर्टाने याचा निकाल दिला। सुप्रीम कोर्टाने निकाल देत असताना यांच्यावरती थोडीशी दया दाखवली आणि त्यांनी असं सांगितलं की जी बहीण थर्ड इयरला पोहोचलेली आहे तिला थर्ड इयरची परीक्षा देता यावी आणि तिने तिचं शिक्षण कंप्लीट करावं, परंतु जी सेकंड इयरला होती तिला मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुझा प्रवेश रद्द करावा लागेल आणि तुला ओपनमधून प्रवेश मिळवूनच पुन्हा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावं लागेल। आता हे 1994च्या केसमध्ये घडलं। याच्यानंतर 2017मध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर आलं। 2017च्या या प्रकरणाचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने मात्र 1994च्या निकालाच्या थेट विरोधामध्ये निकाल दिला। 1994ला सुप्रीम कोर्टाने जी सुचिता पाटील आणि माधुरी पाटील यांच्या केसमध्ये निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये एका बहिणीला त्यांनी सूट दिलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तिला थर्ड इयरची परीक्षा देता येईल आणि तिला तिचं शिक्षण पूर्ण करता येईल, परंतु जी सेकंड इयरला होती तिला मात्र सांगितलं होतं की तुझा प्रवेश रद्द करावा लागेल आणि तुला थेट ओपनमधून प्रवेश मिळवल्यानंतरच तुला हे वैद्यकीय शिक्षण कंप्लीट करता येईल। पण 2017च्या केसमध्ये मात्र अशी कुठलीही दया सुप्रीम कोर्टाने दाखवलेली नाही। सुप्रीम कोर्टाने थेट असं सांगितलं की त्यांनी खोटे दाखले देऊन नोकरी मिळवलेली आहे किंवा प्रवेश घेतलेला आहे त्यांची नोकरी रद्द करण्यात यावी आणि ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचा प्रवेश देखील रद्द करण्यात यावा, कोणालाही याच्यामधून सूट देता येणार नाही। अर्थातच ज्यांनी खोटी कागदपत्रे देऊन नोकरी मिळवलेली आहे त्यांची नोकरीही जाईल आणि त्यानंतर त्यांनी जे काही त्याच्या आधारावरती लाभ घेतलेले आहेत त्याची रिकव्हरी देखील केली जाईल, अशा प्रकारचा निर्णय 2017च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला होता। त्याच्यामुळे 1994ला जरी सूट दिलेली असली तरी 2017च्या प्रकरणामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने थेट याच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांना दोषी देखील ठरवलेलं होतं। त्यांचे जरी उद्देश समजा खोटी कागदपत्रे देऊन किंवा चुकीचा दाखला देऊन जरी प्रवेश मिळवण्याचा नसला तरीही त्यांनी तो गुन्हा केलेला आहे किंवा त्यांना जरी माहीत नव्हतं की आपली ही कागदपत्र खरी आहेत की खोटी आहेत हे जरी त्या उमेदवाराला माहीत नसलं आणि त्याने जरी चुकून अशा पद्धतीचा प्रवेश घेतलेला असला तरीही त्याला सूट देता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की कोणत्याही प्रकरणामध्ये कोणालाही अशा माध्यमातून सूट देता येणार नाही। आणि मग याचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ज्यावेळेस एखादा उमेदवार चुकीचं जातीचं प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवतो किंवा नोकरी मिळवतो त्यावेळेस तो एका आरक्षित जागेवरच्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेतो आणि त्याच्यामुळं हे थेट संविधानाला चॅलेंज आहे। एका व्यक्तीचे हक्क काढून घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे संविधानाला चॅलेंज देणं असे दोन्ही गुन्हे या व्यक्तीकडून होत असतात आणि म्हणून कोणाचेही अधिकार काढून घेतले जाऊ नयेत किंवा कोणीही कोणाच्या अधिकारावरती गदा आणू नये। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की जातीचं प्रमाणपत्र खोटं असेल आणि त्याने जरी ते चुकून दिलेलं असेल किंवा त्याला जरी ते माहीत नसलं तरी त्याच्यावरचा दावा रद्द होतो आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होतो। आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की या प्रकरणामध्ये कोणालाही माफी देता येणार नाही आणि त्याच्याकडून त्याची रिकव्हरी देखील घेतली जाईल। दोन्ही केस ह्या सारख्याच आहेत, दोन्ही निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, परंतु पहिल्या प्रकरणामध्ये 1994ला सुप्रीम कोर्टाने थोडीशी सूट दिलेली होती, परंतु 2017च्या प्रकरणामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने कोणालाही सूट देण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी थेट त्यांना दोषी ठरवलेलं आहे। जर समजा आजच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र आपण सरकारच्या माध्यमातून देऊ लागलो आणि याला पुन्हा जर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं तर त्या उमेदवाराचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते क्लिअर कट दिलं गेलं पाहिजे की त्यांना मराठा आहेत आणि त्यांना ओबीसीमधूनच रिझर्वेशन देता यावं किंवा ते मराठा आहेत त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन देता यावं, अशा दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर झाल्या पाहिजेत। GR काढून किंवा अशा काही गोष्टी करून त्यांना जर
घाई गडबडीमध्ये आपण ओबीसीमधलं रिझर्वेशन देत असू तर हे रिझर्वेशन भविष्यामध्ये टिकणार नाही आणि भविष्यामध्ये अशा उमेदवाराला, अशा विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सरकार आजची वेळ मारून नेण्यासाठी जरी असा GR काढणार असला तरीही भविष्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू शकतात. त्याच्यामुळं या आंदोलनाच्या नेत्यांनी थोडंसं हुशारीने राहिलं पाहिजे आणि सरकारने नेमकं काय केलं पाहिजे याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. तामिळनाडूच्या धर्तीवरती आपल्याला नेमकं काय करता येऊ शकतं याचा देखील विचार या नेते मंडळींनी आणि इथल्या सरकारने केला पाहिजे. तामिळनाडूने नेमकं काय केलं आणि तामिळनाडूने नेमकं संसदेमधून हे कसं मंजूर करून आणलं आणि त्याला सुप्रीम कोर्टाची कशा पद्धतीनं मान्यता मिळवली आणि तामिळनाडूचं आरक्षण हे कशा पद्धतीनं संवैधानिक आरक्षण ठरलं याची चर्चा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. परंतु या 2 केसेस ज्या आहेत या 2 केसेस आपण नक्की वाचल्या पाहिजे आणि नेमकं या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं याची देखील आपण दखल घेतली पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.